श्री संत बारूमामांची भाकणूक. चालवीन चालवीन क्रिया चालवीन, धोण्याच्या बाळाची मेघमाळा आकाशाच्या फळा. बांधा आड बांध शिवा आड शिव, मेघाची कावड गैर हंगामी उदंड हाय. मेघाच्या पोटी आजार हाय. द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाय, लागलाय दुनिया न्याहाळायला. त्याच्या मागे अंधार, पुढे अंधार पडलाय. जगात डोंगरा एवढं पाप आणि दोरी एवढं पुण्य शिल्लक हाय. दोरीच्या आधारावर डोंगर तरलाय. पाऊस पाऊस पाणी पाणी कालवा करशिला. उन्हाळ्याचा पावसाळा, पावसाळा याचा उन्हाळा होईल. कर्माचा पाऊस धर्माचे पीक होईल. पावसाअभावी पेरणीच्या ऋतूत बदल होत जातील. कोल्हापूरच राजघराण क्षत्रिय वंशाच हाय. 9397 ती भौम बरोबर हाय. आदमापूरचा आघात मोठा हाय. माझी विटंबना करशिला तर मातीत मिसळून जाशिला. कांबळ्याच्या घोळत फुलांच्या माळत मी पृथ्वीची घडामोड करत बसलोय. आदमापूर प्रति तीर्थक्षेत्र शिर्डी होईल. बाळूमामांची पुण्यभूमी पवित्र राहील. पिवळ्या भस्माचा जगात महिमा वाढत राहील. बाळूमामांचा त्रिभुवनात जय जयकार चाललं. आदमापूरच्या पुजारी मानकरी यांना माझा आशीर्वाद हाय. आदमापूरच्या सबिना सोहळ्यामध्ये फूट पाडशिला तर यमपुरी पाशिला. इथे 33 कोटी देवांचा दरबार भरलाय. शेती, धान्य आणि निसर्ग. ख्याला धावीन नवसाला पावीन ही धर्माची गादी हाय. धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करा. पिंजऱ्यातील राघू भाषण करील. पहिला मोगरा धुपून जाईल, दुसरा मोगरा मध्यम राहील, उडान मारल. तिसरा मोगरा राजी बसल, तुम्ही बघाल. अश्विनी, भरणी, कार्तिकी, रोहिणी मिरगाच्या बहिणी. सरती रोहिणी निघता मिरग कुणी कोकण बांधारी कुरी मिरविल. बांधा आड बांध शिवा आड शिव. रोहिणीचा पेरा जसा काय मोत्याचा तुरा साधल तो सोबती. हातात भाकरी, खांद्यावर चाबूक राहील. सडत्या अडदरा निघता मिरग मध्यम फाट्याचा पेरा होईल. सडत्या अडदरा निघता तरणा आलम दुनियेचा फेरा होईल. पुरी थाऱ्याला बसल रोहिणीची पेरणी, त्याला हातक्याची पुरवणी होईल. देवधान्य मध्यम पिकल, राजधान्य उदंड पिकल. धारण धोरण जगाचे जीवन होईल. खड्याच्या काठी 3 मापटी म्हणशिला. 3 मापटी म्हणता म्हणता शेरावर येईल. शेरावर म्हणता म्हणता चिपट्यावर येईल. खरीप भरीप बहुत उदंड पिकल, जमिनीतील धान्य उदंड पिकल. तांबडी रास मध्यम पिकल, काळी रास सुफल जाईल. मूग, तूर, सोयाबीन, कडधान्य उदंड पिकल. सर्वसामान्य माणसाला पुरावा करेल. डाळीचा भाव तेजीत राहील. पांढरे धान्य उदंड पिकल, गोरगरीब माणसांना पुरावा करेल. महिन्याच धान्य इथून पुढे पिकेल. तांबडी कळी मध्यम पिकेल. ताजव्यातून जोकल धान्य, दारात वैरण कोणात ठेवशिला. वैरण सोन्याची होईल. सांभाळून रहा. धान्य आणि वैरणीची इथून तिथून पुढे चोरी होईल. कानाने ऐकशिला, डोळ्याने बघशिला, गव्हाची पेंडी मध्यम पिकल. राजकारण, समाज आणि भविष्यातील संकटे. धांधा आड बांध शिवा आड शिव. महाराष्ट्रात नदीजोड प्रकल्प येईल. दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली येईल. आनंदवन होईल. भारत देशात समान नागरिक कायदा हक्क येईल. गोरगरीब जनता सुखी राहील, आनंदात राहील. महाराष्ट्र राज्यात एनरॉनची वीज येईल. लाईटी अभावी जनजीवन विस्कळीत होईल. सीमा प्रश्न राजकीय चर्चेत राहतील. कर्नाटक राज्यात इथून पुढे मोठा गोंधळ चालेल. कर्नाटक राज्यात जलाशयाला मोठे भगदाड पडलं. कर्नाटक राज्यात चौथाई कोणा ओस पडलं, जलमय होईल. निपाणी भागात मोठा गोंधळ माजल. अतिरेकी लोक सुटतील, बॉम्बस्फोट करतील, जाळपोळ होईल. उसाच्या कांड्याने, दुधाच्या भांड्याने,
राजकारणाला मोठी कलाटणी लागल. गाई म्हशीचा भाव गगनाला भिडलं. दुधाचा भाव वाढत राहील. आईबापाला मेंढीचे आणि धनगराचे महत्व. मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद हाय. मेंढी माऊली सुखाची सावली हाय. मेंढीच्या जीवावर मेंढप्या सुखात राहील. मेंढी बाईला कलम जडल. मेंढीपासून एक वेगळी पैदास निर्माण होईल. मेंढीचा दर 1,00,000च्या घरात जाईल. धनगराच्या बाराला मेंढी सोन्यापेक्षा पिवळी दिसलं. मेंढीच्या गळ्यात फुलांच्या माळा घालशला. मेंढीबाई पालखीतून मिरवल. धनगराचे बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारल. शेतकरी, अर्थव्यवस्था आणि आजार. साखर सम्राटांची खुर्ची डळमळत राहील. साखरेचा भाव तेजी मंदीत राहील. शेतकरी वर्ग रात्रंदिवस काबाड कष्ट करतील. ढोर गुर करतील. निधा करतील. दूध दुपत करतील. दुधापासून डेअरी चालवतील. डेअरीचा मॅनेजर मलाई खाईल व दूध उत्पादक कर्जात जाईल. शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदात राहील. साखरेचा भाव काही दिवस उच्चांक गाठलं. साखरेचे पोते मोलाने विकेल. गुळाचा भाव वाढत राहील. रस भांडे उदंड विकेल. रसाला धारण, माणसाला मरण येईल. उसाचा काऊस होईल, रस्त्यावर पडेल. सरते शेवटी औषधाला मिळणार नाही. उसासाठी राज्यात आंदोलन निघतील. गावोगावी खेडोपाडी दंगाधोपा जारोड होईल. मांडवाच्या दारी 3,500 म्हणशीला 3,500 म्हणता 3,400 वर येईल. चढेल उतरेल. 3,400 म्हणता म्हणता 3,300 वर येईल. चढेल उतरेल. तंबाखूची पेंडी मध्यम पिकल. बांधा आड बांध, शिवा आड शिव. तंबाखूचा भाव गगनाला भिडल. तंबाखूचा बंबाखू होईल. तंबाखूपासून घर बर्बाद होईल. मांडवाच्या दारी 3,300 म्हणता 3,200 वर येईल. 3,200 म्हणता म्हणता 3,000 वर येईल. चढल उतरलं. कळपातला बकरा कळपात लढाई करेल. मुडदे पडतील. दुनिया कालवेल. माईचे लेकरू माईला ओळखायचं नाही. गाईच वासरू गाईला भेटणार नाही. दुनियेत धुंदकारी पडलं. वांग्याच्या झाडाला शिडी लावशिला. चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल. उशाची भाकरी उशाला राहील. माझं माझं म्हणू नका, हे भ्रांतीच ओझ होईल. हा पाण्याचा बुडबुडा हाय. पाण्याचा कप विकत मिळल. जाळ, ताप, खोकला उदंड हाय. 18 तऱ्हेचा मनुष्याला आजार होईल. आड चुकल पण खेड चुकणार नाही. आपली जागा 3.5 हात आहे. 5ही बोटांनी मनुष्याने व्यवहार करावा. लाकूड सोन्याचे होईल, सांभाळून राहा. युद्ध आणि राष्ट्रांची स्थिती. कोरिया, चीन देश जगासाठी घातक ठरतील. भारत पाकिस्तान छुपे युद्ध सुरूच राहील. शहरे उद्ध्वस्त होतील. चीन देश भारतावर आक्रमण करेल. भारतीय सैनिक छातीचे ढाल करून लढत राहतील. देशावर होणारे आक्रमण परतून लावतील. अनेक देश एकमेकांशी युद्ध करतील. युद्ध खेळण्याची स्पर्धाच लागलं, दुनिया पेटलं. काळ रात्र येईल, सावध रहा. चीनचा भारतावर हल्ला होईल. भारतीय सैनिक हल्ले परतून लावतील. विजयी पताका फडकवतील. तिरंगा ध्वज आनंदात राहील. धर्म, नीती आणि कलियुगाचा प्रभाव. अनेक जग हिंदू धर्माची स्थापना करतील. हिंदू संस्कृतीचा स्वीकार करतील. हिंदू धर्माला चांगले दिवस येतील. देश व राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल. राजकारणी नेते मंडळी या पक्षातून त्या पक्षात कोलांट्या उड्या मारतील. राजकारणी लोक सत्ता संपत्तीच्या मागे लागतील. सत्तेच्या बाजारात राजकीय नेते विकत मिळतील. पक्षनिष्ठा घाण ठेवतील. राजकारणात पैसे न खाणारा राजकीय नेता सापडणार नाही. राजकारणात छोटे पक्ष आघाडी घेतील. दिल्लीच्या गादीसाठी मोठी चढाओढ लागेल.
राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल. सत्तेचे सिंहासन डळमळीत राहील. राजकारणात लोक देवाधर्माला विसरून जातील. भ्रष्टाचार उदंड होईल. नेते मंडळी तुरुंगात जातील. जगात डोंगरा एवढं पाप वाढलं आहे, दोऱ्या एवढंच पुण्य शिल्लक राहिलंय. कोल्हापूरच्या देवीला संकट पडलंय. तिच्या डोळ्यातून रात्री पाणी येतंय. चंद्र सूर्याची टक्कर लागलं. 3 दिवस रात्र जगात अंधार होईल. साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील. सत्याने वागा. गर्वाने वागाल तर फसाल. वारा वावटर उदंड होतील. काळ्या खडकाच्या लाया होतील.